मला या अपार्टमेंटमध्ये येऊन फक्त काही महिने झाले होते. 15व्या मजल्यावरचे अतिशय आलिशान अपार्टमेंट होतं. अपार्टमेंटमध्ये दिसायला फक्त एक इमारत होती, पण आतमधील फ्लॅट्स बंगल्यापेक्षा कमी नव्हते. मी तिथे 9वीतल्या एका मुलाला शिकवायला जायचे, कारण तो खूप चांगला डिफेन्स एरिया होता आणि बिल्डिंगसुद्धा खूप भव्य होती. तिथे राहणारे जवळजवळ सर्व लोक श्रीमंत घराण्यातील होते. मी त्याच्या आईकडे 25,000 रुपये फी मागितली होती. मला वाटले की मी खूप जास्त फी मागितली आहे, परंतु त्याच्या आईने कोणताही आक्षेप न घेता लगेच मला होकार दिला. तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं. मी इंग्रजीतून MA केलं होतं आणि तो मुलगा 9वीचा विद्यार्थी होता, पण अभ्यासात खूप कमकुवत होता. मी या अपार्टमेंटपासून खूप दूर असलेल्या भागात राहत होते. इथे येण्यासाठी मला 2 बस बदलाव्या लागायच्या. माझा एकच प्रयत्न होता की मला या अपार्टमेंटमध्ये आणखी 2 किंवा 3 शिकवण्या मिळाल्या तर माझं राहणीमान चांगलं होईल. ही ट्युशनही मला माझ्या एका मैत्रिणीने शोधून दिली होती. माझे शिक्षण काही कमी नव्हते आणि माझा शैक्षणिक रेकॉर्ड खूप चांगला होता. परंतु माझ्याकडे कोणत्याही वशिल्याची शिफारस नव्हती. त्यामुळे मला कोणत्याही चांगल्या शाळेत शिक्षक म्हणून कधी नोकरी मिळाली नव्हती. सकाळी मी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचे, जिथे मला महिन्याला जेमतेम 5,000 रुपये पगार मिळत असे. माझे वडील जगात नव्हते आणि मी भावांमध्ये सर्वात मोठी होते. मला माझ्यापेक्षा लहान 2 भाऊ होते, जे अजून शाळेत शिकत होते. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी माझ्यावरच आली होती. माझ्या वडिलांच्या दुकानातून थोडं भाडं यायचं आणि माझी आई देखील घर चांगलं चालवत होती. काबाड कष्ट करून आम्ही घर चालवत होतो. मी दिसायला खूप सुंदर होते. साध्या कपड्यामध्ये देखील मी उठून दिसायचे. मी संध्याकाळी त्या मुलाला शिकवायला जायचे. गेले 2 महिने सर्व काही सुरळीत चाललं होतं. तर गेल्या काही दिवसापासून काही मुले माझ्याशी विचित्र वागू लागली होती. मी जेव्हा जेव्हा लिफ्टमध्ये जायचे तेव्हा तिथे आधीच 3 ते 4 मुले हजर असायची. कदाचित ते या अपार्टमेंटमध्ये रहिवासी असतील, पण ती इतकी उन्हाळ प्रकारची मुलं होती की मी काही सांगू शकत नाही. त्यांनी कानात सोन्याचे झुमके घातले होते. त्यांचे केस खांद्यापर्यंत होते. त्यांच्यापैकी दोघांनी आपल्या केसांची वेणी घातली होती आणि एकाने केस उघडे ठेवले होते. फॅशनच्या नावाखाली फाटक्या जीन्स आणि तिरके शर्ट घातलेली ती चौघेही बहुधा स्वतःला कुठल्या तरी चित्रपटाचे नायक समजत होते. पण मला त्यांचा अशिक्षित आणि असभ्य वागण्याशिवाय दुसरं काही सुद्धा दिसत नव्हतं. जेव्हा कधी मी लिफ्टमध्ये जायचे आणि लिफ्ट बंद व्हायची, तेव्हा ती मुले मुद्दाम हास्यास्पद गाणी म्हणायची, जी ऐकून माझे मान लाजेने खाली जायची. मी लवकरात लवकर माझ्या मजल्यावर पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करायचे. माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा लिफ्टमध्ये चढायला जायचे तेव्हा ती 4 मुले लिफ्टमध्ये आधीच हजर असायची. हे जर एकदा दोनदा घडले असते तर मी त्याला योगायोग समजला असता, पण गेल्या काही दिवसापासून हे रोजच घडू लागलं होतं. त्या मुलाचे घर 8व्या मजल्यावर होते, त्यामुळे पायऱ्या चढण्याचा प्रश्नच येत नव्हता. आज देखील मी लिफ्टमध्ये चढले तेव्हा एक मुलगा आला आणि माझ्यासमोर उभा राहून गाणे म्हणू लागला. मी त्याच्याकडे पाहिलं तर तो हसायला लागला आणि गाऊ लागला, असं माझ्याकडे पाहू नकोस, मी तुला मिठीत घेईन, तुझ्यापासूनच चोरून घेईन. हे गाणे म्हणताना तो आणि मागे उभे असलेली ती 3 मुले जोरजोराने हसत होती. माझा राग सहन करत मी तिथे कशी तरी उभे राहिले. त्यावेळी लिफ्टमध्ये मी एकटीच मुलगी होते. त्या मुलाचे गाणे संपताच मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या मुलाने आणखी एक हास्यास्पद गाणे म्हणायला सुरुवात केली. मी पटकन लिफ्टच्या दरवाजाजवळ आले. तो मुलगा 21 ते 22 वर्षाचा, माझ्यापेक्षा लहान पण अतिशय निर्लज्ज आणि वाईट स्वभावाचा होता. मी पुन्हा 2-3 वेळा माझ्या मजल्याचे बटन दाबले. तिसरा मुलगा म्हणाला, हम तुम एक लिफ्ट में बंद हो, आणि हे गाणं गाऊन झाल्यावर त्याने माझ्या दुपट्ट्याला हात लावला. त्याची निर्लज्जता एवढी वाढली होती की मी मागे वळून गाणे गुणगुणत असलेल्या त्या मुलाच्या तोंडावर जोरात चापट मारले. थप्पडचा आवाज संपूर्ण लिफ्टमध्ये गुंजला होता. चारही मुली माझ्याकडे शांतपणे पाहू लागली. मी रागाने म्हणाले की लाज वाटते का नाही? घरी जाऊन बहिणीला गाणी ऐकवा. सावध राहा, भविष्यात तुम्ही माझ्यासमोर असे हास्यास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न जरी केला तर मी तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल करेन. असे सांगताच मी लिफ्टमधून बाहेर आले. आज मला त्या मुलाला शिकवणे देखील अवघड जात होते, कारण माझे मन फक्त त्या 4 मुलांकडेच अडकले होते. कसे तरी मी त्याला 2 तास शिकवले. मी परत आले तेव्हा मी त्याला
थप्पड मारली होती तो मुलगा लिफ्टमध्ये आधीच उपस्थित होता. बाकीचे तिघे नव्हते. तो माझ्याकडे रागाने बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बोटांचे ठसे अजूनही उठलेले होते. नकळत माझे मन घाबरू लागले होते. मी लिफ्टच्या आत एक पाऊल टाकलं, पण नंतर ते बाहेर काढलं आणि लिफ्ट जाण्याची वाट पाहू लागले, जेणेकरून तो मुलगा आधी खाली निघून जावा. लिफ्ट बंद होताच त्या मुलाने पुन्हा लिफ्टचे बटन दाबले आणि लिफ्ट पुन्हा उघडली. मग तो मला म्हणाला, हे बघ आत ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझं हृदय खूप धडधडू लागलं. मला वाटलं की पायऱ्यावरून निघून जावं. मला त्या मुलाशी बोलायचं नव्हतं. मी मागे वळून पायऱ्यांकडे निघाले, पण तो मुलगा माझ्या मागे मागे येऊ लागला. मी पटकन पायऱ्या उतरू लागले. तो मला मागून हाक मारत होता, एकदा माझं ऐक, नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल. पण मी त्याचं एक सुद्धा ऐकलं नाही. मी सर्व पायऱ्या उतरून अपार्टमेंटच्या लॉबीमध्ये आले. तिथे अपार्टमेंटच्या मॅनेजरचा एक तरुण मुलगा उभा होता आणि त्याच्यासोबत एक वॉचमॅन देखील उभा होता. मी पटकन त्याच्याकडे आले आणि वॉचमॅनला म्हणाले, हा मुलगा माझ्या मागे येऊन मला त्रास देत आहे. मॅनेजरचा मुलगा त्या मुलाकडे रोखून पाहू लागला. हा कसला उद्धटपणा आहे, तुला लाज नाही वाटत का असं काही करायला? माझ्या मागून आलेला मुलगा जवळ उभा राहिला, दोन्ही खिशात हात घातले आणि म्हणाला, तुझा स्वतःच्या कामाशी मतलब ठेव, समजलं ना, नाहीतर मी तुला तुझ्या स्टेटसची आठवण करून देईन. मी कोणाचा मुलगा आहे हे तुला माहीत नाही का? व्यवस्थापन सांभाळणारा तो दुसरा तरुण त्या उद्धट मुलाला म्हणाला, हे बघ, इथे नियम आणि कायदे पाळलेलं बरं पडेल. तू कोणाचाही मुलगा असला तरी काही चुकीचं काम केलंस तर ही तक्रार तुझ्या वडिलांपर्यंत नक्की पोहोचेल. त्यामुळे या मुलीला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न अजिबात सुद्धा करू नकोस. त्या मुलाचे बोलणे ऐकून माझ्या मागे आलेला मुलगा माझ्याकडे बघत मागे फिरला. मी सुटकेचा निश्वास सोडला. मॅनेजरच्या मुलाने मला विचारलं की तुमची काय तक्रार आहे, कृपया मला कळवा, जेणेकरून आम्ही त्याचे निवारण करू शकू. मी म्हणाले की लिफ्टमध्ये येताना जाताना 3-4 मुले मला त्रास देतात. तो मला, ठीक आहे, आम्ही याची काळजी घेऊ. दुसऱ्या दिवशी मी शिकवणीसाठी आले तेव्हा लिफ्ट पूर्णपणे मोकळी होती. मी त्या तरुणाचे मनातल्या मनात आभार मानले. पण त्या मुलाच्या घरात प्रवेश करतात तोच उद्धट मुलगा समोरच्या हॉलमध्ये सोफ्यावर बसून त्या छोट्या मुलाशी बोलत होता. तिथे त्याची आई देखील बसली होती. मी आत गेल्यावर त्या मुलाने मला पाहिलं आणि चेहऱ्यावर एक विचित्र हसू आणून माझ्याकडे पाहू लागला. मी डोळे खाली करून हॉलमध्ये बसले, कारण त्या मुलाला मी बाहेर हॉलमध्येच शिकवायचे. त्याची आई त्या मुलाला म्हणाली, आता तू जा, कारण छोटूला अभ्यास करायचा आहे. पण बघ, संध्याकाळी नक्की ये, मी तुझ्या आवडीची उत्तम बिर्याणी तयार करेन. तो म्हणाला की ठीक आहे आंटी, मी नक्की येईन. असे बोलून तो निघून गेला. पण मला काळजी वाटू लागली. एका क्षणी ही नोकरी सोडावीशी वाटली. मला कळत नव्हतं की त्या मुलाला बघून मला विचित्र भीती का वाटायची. त्याच्या डोळ्यात एक विचित्र तिरस्कार होता, पण माझी एक मजबुरी होती, ती म्हणजे त्या ट्युशनमधून मला भरपूर पैसे मिळत होते आणि आता तर छोटूला अभ्यास आवडू लागला होता. त्याची आई माझ्यावर खूप खुश होती. ती म्हणाली, मी छोटूसाठी अनेक ट्युशन बदलण्याचा प्रयत्न केला, पण माझा मुलगा अभ्यासात ढ होता. पण तुम्ही खरोखर खूप चांगले शिकवता, त्याला संकल्पना समजावून सांगता. आता तर त्याच्या शाळेतील शिक्षक देखील त्याचे कौतुक करू लागले आहेत. मी त्या बाईचं बोलणं नम्रपणे ऐकत होते. मी परतताना लिफ्टमध्ये चढले तेव्हा मी एकटीच होते, पण लिफ्ट फक्त एका मजल्यावर गेली आणि खाली थांबली. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि ती 4ही मुले लिफ्टमध्ये चढली. मी लिफ्टमधून बाहेर पडण्याआधीच त्यांनी मला लिफ्टच्या आत ओढले. मी त्यांचे हात सोडू लागले. काही वेळातच लिफ्ट बंद पडली. मी त्या मुलाला म्हणाले की हे कसलं गैरवर्तन आहे, माझा हात सोडा. तो म्हणाला, मी तुझ्या गैरवर्तनाचे उत्तर देईन. आज मला तुला थप्पड मारायची आहे आणि नंतर माझ्याबद्दल तक्रार करायची हौस पूर्ण करतो. तू बघ मी तुला काय करतो. तो बोलत असतानाच लिफ्टचे दिवे गेले आणि सायरनचा आवाज येऊ लागला. संपूर्ण इमारतीची लाईट बंद झाली होती. मी श्वास घ्यायला विसरले. मला वाटले काही वेळात इथले जनरेटर सुरू होईल आणि लिफ्ट पुन्हा चालू होईल, पण तसं काही झालं नाही. चौघांपैकी एकाने खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्च लावली. मी त्या मुलाच्या हातातून माझा हात सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मी दरवाजाजवळ उभे राहून दार ठोठावू लागले. देवाच्या फायद्यासाठी लिफ्ट चालू करा, मला बाहेर जायचं आहे. पण मी दरवाजा ठोठावत असताना 2 मुलांनी मला हाताने धरलं आणि लिफ्टच्या मागे भिंतीवर ढकललं. एका मुलाने खिशातून रुमाल काढला आणि माझे हात पाठीमागे बांधले. दुसऱ्याने टेप काढली आणि माझ्या तोंडावर चिकटवली.
मी ज्या मुलाला चापट मारली होती त्याचे नाव विश्वास होते. सकाळशिवाय ही लिफ्ट उघडणार नाही आणि सकाळी या लिफ्टमधून तुझा मृतदेह बाहेर येईल असं तो मला म्हणाला. त्या मुलाने माझ्याशी अत्यंत घृणास्पद आणि असभ्य वर्तन केलं. ती लिफ्ट रात्रभर बंद होती. रात्री किती वाजता लिफ्टचे दरवाजे उघडले आणि ती 4 मुले बाहेर गेली मला माहीत नाही, पण मला उठून बसताही येत नव्हतं. मी लिफ्टमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले होते. माझ्याशी असभ्य वर्तन केल्याबद्दल मी मारलेल्या चापटीचा हा असा भयानक बदला मिळेल हे मला माहीत असतं तर कदाचित मी त्या काळी त्याचा उद्धटपणा सहन केला असता. त्या लोकांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. मी बेशुद्ध पडले होते. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी सरकारी दवाखान्यात होते. तिथे 2 पोलीस उभे होते आणि माझी आई रडत होती. इन्स्पेक्टर म्हणाले की मॅडम, तुमच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला FIR दाखल करायची आहे का? इन्स्पेक्टरने मला अगदी थंड शब्दात सांगितलं, तुम्ही पूर्णपणे ठीक आहात तर हे प्रकरण इथेच संपवा. तक्रार करू नका. फाईल बंद केल्यावर ती पुन्हा उघडली जाणार नाही. अचानक मला माहीत नाही काय झालं. मी सर्व काही सांगितलं. त्या चौघांसाठी माझ्या हृदयात अपार द्वेष होता. मी म्हणाले की मला त्यांना फाशी द्यायची आहे. माझं म्हणणं ऐकून तो पोलीस अधिकारी म्हणाला की मॅडम बघा, त्या अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक कोण आहेत याची तुम्हाला कल्पना नाही. ते सामान्य लोक नाहीत. एक खूप मोठ्या नेत्याचा मुलगा आहे, कोणी वकिलाचा मुलगा आहे, तर कोणी उद्योगपतीचा मुलगा आहे. त्यामुळे तुमचं ऐका आणि तुमच्यासोबत जे काही झालं ते विसरून जा, असं म्हणत त्याने खोडकरपणे डोळे मिचकावले. हे ऐकून आई घाबरली. तिने तक्रार दाखल करू नये असं म्हटलं, पण माझ्यासोबत जे घडलं ते मी विसरू शकत नव्हते. रात्री झोपताना मी ओरडू लागायचे, आई उठायची. मी 2 महिने माझी संवेदना गमावून बसले होते आणि नंतर हळूहळू मी पुन्हा सावरू लागले. माझ्यासोबत काय झाले हे परिसरातील सर्वांना कळालं होतं. शेजारच्या सर्वांना माहीत होतं, पण प्रत्येकजण मूकप्रेक्षक राहिला. मला माझ्या शाळेतील नोकरीवरून देखील काढून टाकण्यात आलं. मी जेव्हा जेव्हा लोकलने जायचे तेव्हा लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघायचे. आता कोणीही माझ्याशी लग्न करणार नाही हे मला माहीत होतं. आई म्हणाली, आता आपले घर आणि दुकान विकून आपण दुसऱ्या शहरात जाऊ. मी म्हणाले, मी ही जागा का सोडू? माझी काय चूक आहे? माझी आई रडू लागली. मला माहीत आहे की यात तुझी काही चूक नव्हती, पण आपण ज्या समाजात राहतो त्यात स्त्रीलाच दोष दिला जातो. त्या पोराची कुणी काही वाकडं करू शकत नाही. मी माझ्या पाठीशी कुणी उभे न राहिल्याने धीर सोडला नाही. माझ्या मनात त्या पोराबद्दल सुडाची आग भडकत होती. माझ्यावर झालेला अन्याय मी विसरू शकत नव्हते. मी माझ्या वडिलांच्या दुकानात जायचं. दुकान विकून आलेले पैसे आईला दिले आणि मी स्वतः पोलीस भरतीची तयारी करू लागले. प्रशिक्षण खूप कठीण होतं, पण मी स्वतःला दगड बनवलं होतं. माझी मेहनत आणि जिद्द पाहून माझे वरिष्ठ अधिकारी माझ्यावर खूप खुश होते आणि माझी निवड पोलीस उपनिरीक्षक म्हणून झाली. एकदा मला एका बलात्काराच्या खटल्याच्या तपासासाठी पाठवण्यात आलं. एका विद्यापीठीय तरुणीसोबत 3 मुलांनी दुष्कर्म केले होते. मी त्या पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. तिची अवस्था बघून मला माझी आठवण आली. ती बेमाप रडत होती. तिचे आई वडील असहाय्यपणे रडत होते. स्थानिक पोलीस इन्स्पेक्टर मला जसा धमकावत होता तसा त्या मुलीच्या घरच्यांना धमकावत होता. तो म्हणत होता, त्या मुलाचा हात खूप वरपर्यंत आहे, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर नीट विचार करा. मी त्या इन्स्पेक्टरजवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर जोरात मारलं. तो माझ्यापेक्षा कनिष्ठ होता. मी म्हणाले, तुला इथे गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी पाठवलं आहे की पीडितांना न्याय देण्यासाठी? कायदा शिकू नकोस, मला FIR लिही. मी त्या मुलीला म्हणाले की मी तुला पूर्ण न्याय मिळवून देईन. तिने मला त्या 3 मुलांची नावे आणि वर्णन सांगितलं. तपास सुरू केल्यावर माझ्या लक्षात आलं की हे तेच 3 मुले होती ज्यांनी काही वर्षापूर्वी माझ्यासोबत दुष्कर्म केले होते. त्यावेळी 20 ते 21 वर्षाची होते. आता 7 वर्ष उलटून गेली होती. त्या तिघांविरुद्ध मी अटक वॉरंट काढलं आणि अटक केली. त्यांच्यापैकी एकाचे वडील मोठे वकील होते, दुसऱ्याचे वडील मोठे उद्योगपती आणि तिसऱ्याचे वडील राजकारणी होते. मी त्यांना कॉलर पकडून बेड्या ठोकून पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्यांच्या वडिलांनी मला धमकावलं की ते माझी बदली करतील किंवा मला नोकरीवरून काढून टाकतील. पण मी म्हणाले की कायदा सर्वांसाठी समान आहे. कोर्टात जाऊन बोला. आता माझ्या मनातून भीतीही निघून गेली होती. मी 3 मुलांना अटक करून तुरुंगात टाकले. अधिकाऱ्यांनी सांगितले की वरून खूप फोन येत आहे, आपण त्यांना जास्त काळ रोखून ठेवू शकत नाही. मी म्हणाले की आम्ही पोलीस रात्रंदिवस मेहनत करतो आणि वरून फोन आले की गुन्हेगार सुटतात, हे आता चालणार नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या 3 गुन्हेगारांना एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करण्यासाठी
जीपमध्ये बसवण्यात आलं. मी पुढच्या सीटवर बसले होते आणि एक पोलीस कर्मचारी जीप चालवत होता. साधारण 2 तासाचा प्रवास आणि मध्ये एक निर्जन रस्ता होता. निर्जन रस्त्यावर प्रवास सुरू झाल्यावर अंधार पडू लागला. मी जीप चालवणाऱ्या कर्मचाऱ्याला गाडी थांबवायला सांगितली. मी त्या तिन्ही मुलांच्या हातकड्या उघडल्या. तिन्ही मुले खूप आनंदी दिसली. त्यांना वाटले की ते आता पळून जाऊ शकतात. मी गाडीतून खाली उतरत म्हणाले, जमेल तितके पळा. माझ्या गोळीतून सुटला तर जिवंत राहाल, नाहीतर चकमकीत मारले जाल. पोरांना धक्का बसला. ते म्हणाले, म्हणजे काय? आम्ही तुला ओळखलं नाही. मी त्यांना त्या 8व्या मजल्यावरच्या लिफ्टची आठवण करून दिली. तिघांचा रंग उडाला. मी त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. पळा, मी ओरडले. ते धावू लागले आणि मी माझ्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तिघेही तिथेच ढीग झाले. सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्याने विचारले, मॅडम हे काय केलं? मी शांतपणे म्हणाले, नोंद कर. आरोपींनी पोलिसावर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आत्मसंरक्षणात झालेल्या चकमकीत ते मारले गेले. वर्तमानपत्रात देखील तीच बातमी छापून आली. पण मी अजूनही त्या 4थ्या मुलाचा शोध घेत होते. विश्वास, ज्याला मी थप्पड मारली होती आणि ज्याने या सगळ्याची सुरुवात केली होती. त्याची माहिती काढल्यावर समजलं की तोही एक श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा होता. पण एका अपघातात त्याचा एक पाय कापला गेला होता आणि तो आता अपंग झाला होता. नियतीने त्याला त्याचा बदला घेतला होता. एकदम एका मंदिरासमोर ड्युटीवर असताना माझी नजर त्याच मुलावर पडली, जो आपल्या व्हीलचेअरवर बसून गरीब लोकांना काहीतरी वाटप करत होता. काही वेळाने तो देवाच्या मूर्तीसमोर गेला आणि ढसाढसा रडू लागला. तो पुटपुटत होता, देवा, मी एका मुलीसोबत भयंकर गुन्हा केला होता. जेव्हा तिने मला थप्पड मारले तेव्हा माझ्या मित्राने मला भडकवलं आणि मी तिच्यासोबत खूप वाईट केलं. त्यानंतर काही दिवसात माझा अपघात झाला आणि मी अपंग झालो. मला तिची माफी मागायची आहे, कारण गेली 7 वर्ष मला रात्री झोप येत नाही. तिचे अश्रू मला रोज दिसतात. मागे उभं राहून मी त्या विश्वासचे बोलणे ऐकत होते. माझं मन हलकं झालं. त्या माणसाची शिक्षा हीच होती की तो प्रत्येक क्षणी पश्चातापाच्या आगीत जळत होता. देवाने त्या मुलाने केलेल्या अन्यायाचा योग्य न्याय केला होता. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, मग तो कोणाचाही मुलगा असो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.